स्नेह आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे, हे अभ्यासाला लागलेले आहेत आणि नुकताच 12वीचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे. विद्यार्थी प्रश्न विचारतायत की सर, जाहिरात कधी येणार आहे, पोलीस भरती यावर्षी कधी होणार आहे, किती जागांची जाहिरात येणार आहे, ग्राउंडमध्ये बदल होणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल, पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला पोलीस भरतीचं अपडेट हे डेली आपल्याला मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीची जी चाहूल आहे ते लागलेली आहे. जाहिराती म्हणजे ज्या पद आहेत, त्या रिक्त पद आहेत, प्रत्येक विभागाला ते रिक्त पदांची जे नियमावली आहे आणि बिंदू नियमावली त्याच्यातून ते मागितले जात आहेत. म्हणजे कुठे किती जागा आहेत, कास्टवाईज जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि संपूर्ण जागेचे जे आहे ते कलेक्शन करणं चालू आहे. आणि ज्याच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही जी जाहिरात असणार आहे ही 10,000 पेक्षा जास्त, म्हणजे 10 ते 15,000 पदांची जाहिरात ही येणार आहे. गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की 17,000 पदांची जाहिरात होती आणि 17 ते 18 लाख म्हणजे 17 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे फॉर्म आलेले होते. यावर्षी सुद्धा तेवढेच फॉर्म येतील अशी आपल्याला शाश्वती आहे किंवा शंका आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला एवढे जागा असणार आहेत. म्हणजे कॉम्पिटिशन जे आहे, 17 लाख फॉर्म 17,000 जागांसाठी होती, तर मग कॉम्पिटिशन खूप जास्त कॉम्पिटिशन असणार आहे. जे विद्यार्थी आता 12वीत पास झालेले आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेला, येणाऱ्या परीक्षेला लायबल असणार आहेत, पात्र असणार आहेत. मग या विद्यार्थ्यांनी जर वेळेवर अभ्यास सुरू केला तर या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी काही जमणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की गेले कित्येक वर्ष जे विद्यार्थी 5-5 वर्ष 6-6 वर्ष अभ्यास करत आहेत, फिजिकल करत आहेत, या विद्यार्थ्यांचा कट ऑफ किंवा या विद्यार्थ्यांचा अभ्यास हा झालेला असतो. परंतु जे नवीन विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आता ही परीक्षा कधी होणार आहे, तर ही जी परीक्षा आहे या परीक्षेला जे आता जागाची जी काही पदाची जी काही अहवाल मागितला जात आहे, आपल्याला माहिती आहे मागच्याच महिन्यामध्ये एक VC घेतलेली आहे आणि या VCचे एक परिपत्रक सुद्धा आलेलं होतं. म्हणजे त्यावरून आपल्याला दिसत आहे की नक्कीच भरती यावर्षी होणार आहे आणि ही जी भरती आहे 10,000 पेक्षा जास्त, म्हणजे डिसेंबरमध्ये होणारी जी भरती आहे ही पुढे पुढे होत आलेली आहे. आणि ही भरती आता उन्हाळ्यात तर होणार नाही, म्हणजे ही आता जागा किती होणार आहेत, येणार आहेत, ही माहिती आपल्याला मिळाल्यानंतर या माहितीतून आपल्याला समजेल की जागा एवढ्या येणार आहेत. म्हणजे भरती कधी होणार आहे, तर ही भरती आहे ऑक्टोबर मध्ये ही भरती होईल. म्हणजे सप्टेंबरमध्ये जर जाहिरात आली किंवा ऑगस्टमध्ये जाहिरात आली तर त्या एका महिन्यामध्ये आपली ही भरती स्टार्ट होऊ शकते. कारण गेल्या वर्षी जरी पावसाळ्यात जरी भरती घेतली असेल तरी यावर्षी पावसाळा झाल्यानंतर ती भरती होईल. आणि या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये जर भरती होत असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आपल्याकडे आता 5 ते 6 महिने उरलेले आहे, 5 महिने उरलेले आहे. मग या 4-5 महिन्यांमध्ये जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी ही संधी असणार आहे की आपल्याकडे जर वेळेवर तुम्ही अभ्यास सुरू केला तर तुम्हाला हातात काही मिळणार नाही. म्हणून जे विद्यार्थ्यांनी अजून अभ्यास सुरू केलेला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी संधी आहे की ही जी भरती होणार आहे ही सप्टेंबर म्हणजे ऑगस्टमध्ये ऍड आली तर सप्टेंबर मध्ये किंवा सप्टेंबरच्या लास्ट वीक मध्ये ही भरती होणार आहे. आणि ज्या माध्यमातून तुम्हाला मिळालेले हे काही दिवस आहेत या दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यास करता येणार आहे. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी पूर्वीपासून अभ्यास करत आहेत, ज्यांचा रिझल्ट 2 मार्क 4 मार्क 5 मार्क्सने गेलेला आहे, या विद्यार्थ्यांना सांगितलं की जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपल्याला करणं गरजेचे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या माध्यमातून तुमचा स्कोर जो आहे, तुम्ही फिजिकल मध्ये जरी आउट ऑफ घेतले तरी पण आपण जातो कुठे, तर आपण लेखी परीक्षेमध्ये जात असतो. म्हणून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जेवढे जास्त पेपर तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढं तुमचा फायदा असणार आहे. कारण या पोलीस भरतीमधला जो सिलेबस आहे आणि सिलेबसच्या व्यतिरिक्त जो पेपर जो सुद्धा आहे त्या पेपरमध्ये 65 ते 75% जो पेपर असतो हा रिपीटेड असतो आणि आलेल्या पेपर पैकीच ते प्रश्न कॉपी पेस्ट टाईप प्रश्न असतात. म्हणजे नवीन काही नसतो. म्हणजे 70% पेपर ते जुनाच असतो. म्हणजे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून जास्तीत जास्त आपण पेपर सेट डेली जरी तुम्ही सोडवत असाल, जरी तुमचे प्रिंटआउट काढण्यात खर्च होत असेल किंवा इतर गोष्टींमध्ये खर्च होत असेल तर विद्यार्थी मित्र तो तुमच्या स्वतःसाठी असणार आहे. म्हणून हार्ड कॉपी काढून तुम्ही पेपर सेट सोडवून पास जा. डेली ज्या पेपरचा टायमिंग असतो त्या टायमिंग नुसार ते सोडवून बघितलं तर आपले मार्क्स नक्कीच वाढणार आहे आणि आपल्या चुका सुद्धा कमी होणार आहे. पण हे गरजेचं असणार आहे. दुसरी पुन्हा गोष्ट, जे ग्राउंड मध्ये बदल होणार का, असं मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर ग्राउंड मध्ये बदल होणार आहे का याच्याबद्दल अजून काही त्या ठिकाणी नोटिफिकेशन किंवा एकही परिपत्रक आलेलं नाही. आणि आपल्याला माहिती आहे भरतीच्या अगोदर जर होणार असेल, म्हणजे भरती जर यावर्षी होणार आहे आणि ही भरती जर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भरती असेल तर 5-6 महिन्यापूर्वीच
याचं नोटिफिकेशन येईल, त्या परिपत्रक येईल, पण अजूनपर्यंत तसं काही परिपत्रक आलेलं नाही. म्हणून जी भरती आहे त्या भरतीमध्ये कोणताही बदल होणार नाही किंवा नवीन काही अपडेट येणार नाही. जशी भरती म्हणजे जशी ग्राउंडची प्रक्रिया जी होती त्याचप्रमाणे जी ग्राउंड प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हेच महत्वाचं अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला ही जी अपडेट आहे हे अपडेट कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्या टेलिग्रामचे जे चॅनल आहे आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपचा पण ग्रुप आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला अपडेट राहण्यासाठी आपण त्या ग्रुपला जॉईन व्हा. कोणतीही पोलीस भरतीच्या संदर्भात आलेली माहिती ही आपल्या ग्रुपला मिळत राहील. सोबत माझा व्हॉट्सअपचा नंबर पण देतोय, ज्यात तुम्ही मला प्रश्न सुद्धा विचारू शकता आणि त्या ग्रुपला सुद्धा प्रश्न टाकू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट आहे. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.